हाय, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आय एम स्नेहल. तर आज मी तुमच्यासाठी एक स्पेशल सिरीज घेऊन येत आहे, जी 2025ची ITI प्रिन्सिपल आणि व्हाईस प्रिन्सिपलची ॲड आली आहे. त्यासाठी आपण ही नवीन सिरीज सुरू करत आहे. तर बघा, RTI प्रिन्सिपल आणि व्हाईस प्रिन्सिपल याच्यामध्ये काही पॉईंट्स दिले आहेत, म्हणजे सिलॅबस दिला आहे. त्या सिलॅबस वाईज त्या डिटेलमध्ये त्यांनी इन डिटेल सिलॅबस दिला आहे. ते सर्व पॉईंट आपण डिस्कस करणार आहे. तर सुरू करूया पहिल्या टॉपिकपासून. तर सिलॅबसमध्ये त्यांनी दिलेला पहिला टॉपिक आहे जनरल एज्युकेशन. आता जनरल एज्युकेशन म्हणजे काय? जे आपलं एज्युकेशन सिस्टीम आहे ती कशी आहे, त्याचा विकास कसा झाला किंवा त्याचे ड्रॉबॅक्स काय आहेत, त्याचे इश्यूज काय आहेत, हे आपण बघणार आहे. तर त्याच्यामध्ये पहिला पॉईंट आहे इव्हॅल्युएशन ऑफ एज्युकेशन इन इंडिया. म्हणजे काय? तर भारतीय शिक्षणाचा विकास कसा झाला हे आपण या टॉपिकमध्ये बघणार आहे. तर त्या काळी पहिला काळ होता ॲन्सेंट. ॲन्सेंट म्हणजे काय? तर प्राचीन काळ. प्राचीन काळात गुरुकुल सिस्टीम होता, ओरल टीचिंग होतं आणि मोस्टली फोकस जो होता तो वेद आणि तत्त्वज्ञानावर फोकस होता. त्याच्यानंतरचा काळ जो होता तो मेडिल्यू. मेडिल्यू म्हणजे काय? तर मध्ययुगीन काळ. तर मध्ययुगीन काळामध्ये मदरसाज, पाठशाला हे तयार झाले आणि जे धर्मशिक्षण आहे त्याच्यावर फोकस केलं गेलं. त्यानंतरचा काळ काय? तर वसाहतवादी काळ. वसाहतवादी काळामध्ये काही मेन हे होऊन गेले. त्यांनी वेगवेगळ्या टॉपिक रिलेटेड आपले मतं मांडली. तर पहिले होते मॅकलेस मिनिट 1835. मॅकलेस मिनिट यांनी काय केलं तर इंग्रजी शिक्षणाला प्राधान्य दिले, इंग्रजी शिक्षणावर फोकस केला. त्यानंतर होते वुड्स डिस्पॅच. वुड्स डिस्पॅच हे 1854 होते. हे खूप इम्पॉर्टंट आहे की वुड्स डिस्पॅच यांना इंडियन एज्युकेशनचे मॅग्ना कार्टा म्हणतात. तर आपल्याला याच्यावर प्रश्न येऊ शकतो की इंडियन एज्युकेशनचे मॅग्ना कार्टा कोणाला म्हणतात? तर त्याचा आन्सर आहे वुड्स डिस्पॅच. त्यानंतर हंटर कमिशन 1882, इंडियन युनिव्हर्सिटी ॲक्ट 1904. नेक्स्ट जे एज्युकेशनमध्ये होतं ती स्टेप होती पोस्ट इंडिपेंडन्स. पोस्ट इंडिपेंडन्स म्हणजे काय? आपला भारत स्वतंत्र झाल्यानंतर एज्युकेशन सिस्टीम कशी चेंज होत गेली, एज्युकेशन कसं आहे तर मोस्टली युनिव्हर्सल एज्युकेशन म्हणजे सर्वांसाठी शिक्षण यावर फोकस केला गेला. त्यानंतर नॅशनल इंटिग्रेशन, जे राष्ट्रीय एकात्मकता आहे त्याच्यावर जास्त भर देण्यात आला. त्यानंतर जे व्यावसायिक शिक्षण आहे, तांत्रिक शिक्षण आहे, जे हायर एज्युकेशन आहे याच्यावर मोस्टली फोकस केला गेला. हे जे आहे हे पॉईंट्स येतात इव्हॅल्युएशन ऑफ एज्युकेशन इन इंडिया. त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आहे आपल्या सिलॅबसमध्ये एज्युकेशन ॲज अ टूल ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट अँड सोशल चेंज. म्हणजे काय बघा की आपलं जे हे म्हणजे मानवी संसाधन विकास आहे आणि सामाजिक परिवर्तन आहे, याच्यासाठी शिक्षणाचा उपयोग कसा झाला हे या पॉईंटमध्ये सांगितलं आहे. याच्यामध्ये फर्स्ट आहे बिल्ड्स नॉलेज, स्किल अँड इनोव्हेशन. म्हणजे काय की ज्ञान, कौशल्य आणि इनोव्हेशन्स होत घेतले, ज्ञानात भर पडत गेली शिक्षणामुळे, स्किल्स वाढला. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे प्रमोट्स सोशल मोबॅलिटी अँड इक्वॅलिटी. म्हणजे काय? सामाजिक समानता आणि चढउताराची संधी मिळाली एज्युकेशनामुळे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे रिड्यूस पॉवर्टी अँड अनएम्प्लॉयमेंट. म्हणजे बघा, शिक्षणामुळे जॉब मिळायला लागले, त्यामुळे गरिबी कमी झाली आणि अनएम्प्लॉयमेंट म्हणजे बेरोजगारी कमी झाली. त्यानंतर आहे स्ट्रेंथनेस डेमोक्रेसी अँड नॅशनल डेव्हलपमेंट. म्हणजे काय? तर जी काही आपली लोकशाही आहे, डेमोक्रेसी, त्याला आणि आपल्या राष्ट्रीय विकासाला चालना मिळाली. एज्युकेशन चांगलं भेटल्यामुळे आपल्या राष्ट्राचा विकास होत गेला. त्याच्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आहे प्री प्रायमरी टू हायर एज्युकेशन. आता आपल्या स्टेजेस आहेत एज्युकेशन सिस्टीममध्ये की प्री प्रायमरी, प्रायमरी, सेकंडरी, हायर एज्युकेशन. मग हे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020ची आहे, त्यानुसार 5+3+3+4 असं स्ट्रक्चर करण्यात आलं. तर याच्यामध्ये काय केलं की पहिल्या 5 वर्षामध्ये एक एज्युकेशन स्टेज,
नंतरची 3 वर्षाची सेकंड एज्युकेशन स्टेज, नंतरची 3 वर्षाची नेक्स्ट एज्युकेशन स्टेज आणि 4 इयर्सची लास्ट एज्युकेशन स्टेज. प्रत्येक एज्युकेशन स्टेजमध्ये काहीतरी सिलेबस, काहीतरी पॉईंट्स हे करून फायनलाइज करून दिले गेले की ते त्या स्टेजमध्ये घेतले जाऊ शकतात. तर प्री प्रायमरीमध्ये काय की अर्ली चाइल्डहूड केअर अँड एज्युकेशन, म्हणजे तुम्हाला माहीतच असेल की बालशिक्षण किंवा सुरुवातीची जी लहान मुलांची काळजी वगैरे असते ते प्री प्रायमरीमध्ये येतं. नंतर येतं प्रायमरी. प्रायमरीमध्ये काय केलं की राईट टू एज्युकेशन म्हणजे राईट टू एज्युकेशन ॲक्ट जे आहे 2009चं, त्याच्यानुसार जे 6 ते 14 वर्षामधील मुले आहेत त्यांच्यासाठी एज्युकेशन फ्री केलं, कंपल्सरी आणि फ्री केलं, जेणेकरून बेसिक एज्युकेशन तरी मुलांना मिळावं. त्यानंतरची स्टेज आहे सेकंडरी. सेकंडरीमध्ये काय केलं, जे व्यावसायिक शिक्षण आहे किंवा स्किल आहेत, कौशल्य आहेत याच्या आधारित शिक्षण दिलं जाऊ लागलं. त्याच्यानंतर हायर एज्युकेशनमध्ये काय केलं की विद्यापीठे, IITs, IIMs, टेक्निकल इन्स्टिट्यूशन, संशोधन आणि रिसर्चवर आणि ग्लोबल जे आहे स्पर्धा त्याच्यावर फोकस करणारे शिक्षण दिलं जाऊ लागलं. नेक्स्ट पॉईंट आहे प्रॉब्लेम्स अँड इश्यूज इन इंडियन एज्युकेशन, म्हणजे आपल्या शिक्षणामध्ये ज्या काही समस्या आहेत, ज्या काही अडचणी आहेत ते याच्यामध्ये डिस्कस केलं आहे. फर्स्ट काय आहे ड्रॉपआउट रेट्स. आता तुम्हाला माहीतच असेल ड्रॉपआउट रेट्स म्हणजे काय, तर शाळा सोडण्याचं प्रमाण. गरिबी आणि विशेष करून आदिवासी भागात हे खूप दिसून येतं की पैशाच्या अभावामुळे किंवा फॅसिलिटीज उपलब्ध नसल्यामुळे हे खूप दिसतं त्या एरियाजमध्ये. त्यानंतर सेकंड पॉईंट आहे जनरल डिस्पॅरिटी, जेंडर डिस्पॅरिटी. आता जेंडर डिस्पॅरिटीमध्ये काय की मुलींमध्ये असमानता, मुलांना जास्त हायर एज्युकेशन द्यायचं, मुलींच्या एज्युकेशनकडं दुर्लक्ष करायचं, हे जे आहे हे इंडियन एज्युकेशनमधला एक ड्रॉबॅक आहे. नंतरचं आहे लॅक ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर क्वालिटी टीचर्स, म्हणजे काय ज्या काही सुखसुविधा आहेत त्या व्यवस्थितरित्या अवेलेबल नसणं. त्यानंतर जे टीचर्स आहेत ते वेल एज्युकेटेड किंवा त्या लेवलचे नसणं, हे सगळे इंडियन एज्युकेशनमधले ड्रॉबॅक्स आहेत ज्याचा खूप मोठा इफेक्ट आपल्या एज्युकेशन सिस्टीमवर होत आहे. त्यानंतर रिजनल इनबॅलन्स म्हणजे काय, जसं की बघा आता शहरी भागामध्ये जर आपण बघितलं तर एज्युकेशनच्या खूप साऱ्या फॅसिलिटीज अवेलेबल आहेत ॲज कम्पेअर टू ग्रामीण भागामध्ये. मग यामुळे पण एज्युकेशनवर खूप इफेक्ट होतो आहे. नंतरचा पॉईंट आहे इम्पॅक्ट ऑफ प्रायव्हेटायझेशन, म्हणजे कसं बघा आता खाजगीकरण झाल्यामुळे मोस्टली जे प्रायव्हेट स्कूल्स वगैरे आहेत त्यांच्या इथं एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीज घेतल्या जातात. त्यामुळे मोस्ट ऑफ पालक काय करतात की प्रायव्हेट स्कूलला ॲडमिशन घेतात. मग प्रायव्हेट स्कूलच्या फीज खूप असतात, त्यामुळं जे एज्युकेशनचं हे खाजगीकरण होत चाललं आहे हे एक इंडियन एज्युकेशनमधला खूप मोठा ड्रॉबॅक्स आहे. हे सगळे ड्रॉबॅक्स आणि प्रॉब्लेम्स इंडियन एज्युकेशनमध्ये आपला दिसून येतात. नेक्स्ट पॉईंट आहे युनिव्हर्सलायझेशन ऑफ एज्युकेशन, म्हणजे काय सर्वांना शिक्षणाचं सार्वत्रिकरण होण्यासाठी काय काय केलं. तर बघा जसं की मी मगाशी म्हटलं होतं की राईट टू एज्युकेशन ॲक्ट 2009 आर्टिकल 21A याच्यामध्ये काय सांगितलं गव्हर्नमेंटनं की जे 6 ते 14 वर्षामधील मुलं आहेत त्यांना एज्युकेशन कंपल्सरी केलं आणि प्लस त्यांना फ्रीमध्ये केलं एज्युकेशन. आणि गव्हर्नमेंटनं वेगवेगळ्या स्कीम्स आणल्या जसं की SSA म्हणजे काय सर्व शिक्षा अभियान, RMSA, त्यानंतर मिड डे मील, हे सगळ्या ज्या स्कीम्स आहेत त्या गव्हर्नमेंटनं आणला. आणि याच्यामुळे गव्हर्नमेंटचा मुख्य हेतू होता की सगळ्यांनी ॲटलिस्ट शिक्षण भेटावं सगळ्यांना. त्यामुळे या स्कीम्स आणल्या आणि हे सुधारणा केली आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये. नेक्स्ट पॉईंट आहे नॅशनल पॉलिसीज ऑन एज्युकेशन. आता बघा की आपलं जे राष्ट्रीय हे आहेत काहीतरी धोरणं आहेत एज्युकेशनसाठी, त्याच्यासाठी वेगवेगळ्या कमिशन होता. त्या कमिशन कोणता होता आणि त्यांनी काय शिफारसी केला ते आपण या पॉईंटमध्ये बघणार आहे. मग फर्स्ट 1968 साली कोठारी कमिशन होती. कोठारी कमिशननं काय केलं की विज्ञान आणि राष्ट्रीय एकात्मता
म्हणजे सायन्स आणि नॅशनल इंटिग्रेशनवर फोकस केलं आणि 3 लँग्वेज फॉर्म्युला सांगितला. फ्रेंड्स, हे खूप इम्पॉर्टंट आहे की 3 लँग्वेज फॉर्म्युला कोणी सांगितला? तर 3 लँग्वेज फॉर्म्युला कोठारी कमिशननं सांगितला. लक्षात ठेवा, 3 लँग्वेज फॉर्म्युला हा कोठारी कमिशननं सांगितला 1968 मध्ये. त्यानंतर आहे 1986. आता याच्यामध्ये काय केलं गेलं की फोकस केला गेला प्राथमिक शिक्षण आणि जे काय म्हणजे प्रौढ साक्षरता आहे, म्हणजे अडल्ट लिटरसी जी आहे त्याच्यावरती फोकस केलं गेलं आणि ज्या महिला आहेत त्यांना सक्षम बनवण्याचं काम केलं गेलं आणि जे व्यावसायिक शिक्षण आहे ते देण्यात आलं. त्यानंतर आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी NEP 2020. जसं की मी मगाशी सांगितलं होतं, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020नं एक स्ट्रक्चर तयार केलं 5+3+3+4. आता त्यानुसार जे मी प्रायमरी, प्री प्रायमरी, सेकंडरी, हायर एज्युकेशन ह्या ज्या स्टेज सांगितल्या हे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये येतं आणि याच्या थ्रू काय केलं गेलं की बहुविषयक शिक्षण म्हणजे तांत्रिक शिक्षण किंवा व्यावसायिक शिक्षण याच्यावर फोकस केला गेला आणि याचं मेन फोकस म्हणजे त्यांचं एक टार्गेट आहे की 2035 साली ॲटलिस्ट 50% हे बहुविषयक शिक्षणावर झालं पाहिजेत ॲडमिशन आणि एक कौशल्य विकसित केले गेले पाहिजेत. नॅशनल रिसर्च फाउंडेशनवर त्यांनी फोकस केलेला आहे. तर हे पॉईंट आपण बघितले नॅशनल पॉलिसीज ऑन एज्युकेशनमध्ये. सेकंड पॉईंट आहे क्वालिटी इम्प्रूव्हमेंट मेजर्स. आता क्वालिटी इम्प्रूव्हमेंट मेजर्स हे सगळं जे गव्हर्नमेंट करते, ज्या काही स्कीम्स आणते किंवा टीचर्ससाठी जे स्किल प्रोग्राम अरेंज करते वगैरे याच्यावरती ते बरोबर चालेत की नाहीत किंवा जे युनिव्हर्सिटीज वगैरे आहेत त्यांचे एज्युकेशन सिस्टीम काय लेवलचे आहेत त्यासाठी काहीतरी रँकिंग देण्यासाठी वगैरे काहीतरी क्वालिटी मेजरमेंट आणले आणि ते क्वालिटी मेजरमेंट आपण या पॉईंटमध्ये बघतो आहे. फर्स्ट काय आहे कंटिन्युअस अँड कॉम्प्रेसिव्ह इव्हॅल्युशन CCEमध्ये काय केलं जातं की कंटिन्युअस आणि कायमस्वरूपी मूल्यांकन केलं जातं की कसे चालले जे काही स्कीम्स वगैरे आहेत त्यानंतर सेकंड पॉईंट आहे टीचर ट्रेनिंग अँड रिक्रुटमेंट. बघा, टीचर ट्रेनिंग आणि रिक्रुटमेंट कोण ते म्हणजे त्याची प्रोसेसची क्वालिटी कोण बघतं तर NCT आणि DIETs हे जे 2 आहेत ते टीचर ट्रेनिंग आणि रिक्रुटमेंट रिलेटेड आहेत. त्यानंतर ICT इन एज्युकेशन म्हणजे काय डिजिटल इंडिया स्वयं ह्या जे हे आहेत डिजिटल प्लॅटफॉर्म एज्युकेशनचं त्याचं रिलेटेड हे ICT आहे. त्यानंतर नॅक रँकिंग म्हणजे काय जे उच्च शिक्षण आहेत त्यांची शिक्षण प्रणाली बघून त्यांना एक रँकिंग दिलं जातं आणि त्याच्यासाठी क्वालिटी इम्प्रूव्हमेंट कोण बघतं तर नॅक कमिटी बघते. हे आहे क्वालिटी इम्प्रूव्हमेंट मेजर्स. त्याच्यानंतर लास्ट पॉईंट आहे इम्पॅक्ट ऑफ ग्लोबलायझेशन अँड प्रायव्हेटायझेशन. आता जे काय आपलं एज्युकेशन ग्लोबली झालं आणि प्रायव्हेट झालं याचे खूप सारे साईड इफेक्ट पण आहेत आणि खूप सारे बेनिफिट्स पण आहेत. तर बघा, ग्रोथ ऑफ प्रायव्हेट अँड डीम्ड युनिव्हर्सिटीज म्हणजे काय की खूप सारे हे झालेत प्रायव्हेट स्कूल्स आणि युनिव्हर्सिटीज तयार झाल्या आहेत, वाढत चालल्या आहेत. याच्यामुळं काय होत चाललं आहे की एज्युकेशनला जे फीज वगैरे आहेत त्या खूप वाढत चालल्या आहेत. एम्फसाइज ऑन IT टेक्निकल अँड प्रोफेशनल एज्युकेशन म्हणजे काय जे IT किंवा तांत्रिक व्यावसायिक शिक्षण आहे याच्यावर भर दिला जाऊ लागला आहे. त्यानंतर काय आहे बघा इन्क्रीज्ड कॉम्पिटिशन अँड इंटरनॅशनल कोलॅबरेशन म्हणजे काय जे आंतरराष्ट्रीय स्पर्धा वगैरे आहेत सहकार्य आहेत याच्यावर भर दिला जाऊ लागला आहे. रिस्क ऑफ कमर्शियलायझेशन ऑफ एज्युकेशन म्हणजे हे सगळं तर होत चाललं आहे पण एक आहे की व्यापाऱ्याचं म्हणजे शिक्षणाचा पूर्ण व्यापार होत चालला आहे त्यासाठी खूप कॉस्ट द्यावी लागू लागली आहे. हे सगळे
इम्पॅक्ट आपला ग्लोबलायझेशन अँड प्रायव्हेटायझेशनमुळे एज्युकेशन सिस्टीमवर होत आहे. जसं की आत्ता आपण सगळे जे हे पॉईंट बघितले 8 पॉईंट, हे आपल्याला जनरल एज्युकेशन या टॉपिकमध्ये ITI प्रिन्सिपलच्या सिलेबसमध्ये दिलेले आहेत. ते आपण बेसिक कवर केलं आहे. आपण सगळा जो सिलेबस बघत आहे तो फक्त एक्झाम ओरिएंटेड बघत आहे. इन डिटेलमध्ये स्टडी करण्याची काही गरज नाही. आपण फक्त एक्झाम ओरिएंटेड फोकस करणार आहोत आणि मोस्टली आपला फोकस जो असेल तो MCQ क्वेश्चनवरती असेल की बाबा प्रत्येक पॉईंट वाईज क्वेश्चन कसे येऊ शकतात हे आपण बघणार आहोत. तर बघा, आता जो टॉपिक झाला त्याच्या रिलेटेड आपण थोडे MCQ बघू आणि त्यानंतर आपलं लेक्चर म्हणजे फिनिश करू. तर पहिला जो क्वेश्चन आहे, द मॅग्ना कार्टा ऑफ इंडियन एज्युकेशन इज रेफर्ड टू ॲज. ज्यांना पण या क्वेश्चनचा आन्सर माहीत आहे त्यांनी 2 सेकंदामध्ये आन्सर कमेंट करावा. द मॅग्ना कार्टा ऑफ इंडियन एज्युकेशन इज रेफर्ड टू ॲज. बघा, फर्स्ट ऑप्शन आहे मॅकलेज मिनिट, सेकंड ऑप्शन आहे वुड्स डिस्पॅच, त्यानंतर हंटर कमिशन, त्यानंतर सार्गंट रिपोर्ट. याचा आन्सर काय आहे? करेक्ट आन्सर लवकर कमेंट करा. तर याचं राईट आन्सर काय आहे? वुड्स डिस्पॅच. सेकंड क्वेश्चन आहे, राईट टू एज्युकेशन RTE वॉज मेड अ फंडामेंटल राईट अंडर विच आर्टिकल. राईट टू एज्युकेशन वॉज मेड अ फंडामेंटल राईट अंडर विच आर्टिकल. मानवी हक्क कोणत्या कलमानुसार झाला? लवकर कमेंट करा. शिक्षणाचा हक्क कोणत्या कलमान्वये मूलभूत हक्क झाला? तर याचं राईट आन्सर आहे 21A. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच नॅशनल पॉलिसी इंट्रोड्यूस्ड द कॉन्सेप्ट ऑफ व्होकेशनलायझेशन ऑफ सेकंडरी एज्युकेशन. माध्यमिक शिक्षणाच्या व्यावसायीकरणाची संकल्पना कोणत्या राष्ट्रीय धोरणातून आली? सेकंडरी एज्युकेशनची संकल्पना कोणत्या राष्ट्रीय धोरणातून आली? कोणत्या धोरणातून आली? नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 1986. नेक्स्ट क्वेश्चन आहे, who headed the Education Commission of 1964 to 66? एज्युकेशन कमिशनचे 1964 ते 66चे अध्यक्ष कोण होते? तर याचं बरोबर उत्तर आहे DS कोठारी. आपण सेकंड पॉईंटमध्ये बघितलेला आहे कोठारी कमिशन, 3 लँग्वेज. चला, नेक्स्ट क्वेश्चन आहे, द 5+3+3+4 सिस्टीम ऑफ स्कूल एज्युकेशन हॅज बीन रेकमेंडेड बाय. कोणी रेकमेंड केलं? हे जे स्ट्रक्चर आहे 5+3+3+4 हे कोणी रेकमेंड केलं? तर याचं बरोबर उत्तर काय आहे? नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020.
सेकंड क्वेश्चन आहे, युनिव्हर्सलायझेशन ऑफ प्रायमरी एज्युकेशन मीन्स. ऑप्शन आहेत फ्री एज्युकेशन फॉर ऑल, कंपल्सरी एज्युकेशन फॉर चिल्ड्रन अप टू 14 years. थर्ड ऑप्शन आहे टेक्निकल एज्युकेशन फॉर यूथ. फोर्थ ऑप्शन आहे ऑनलाईन एज्युकेशन फॉर ऑल. प्रायमरी एज्युकेशनमध्ये RTA ॲक्ट आर्टिकल 21A काय बघितलं होतं आपण याच्यामध्ये. याचं राईट आन्सर काय आहे, कंपल्सरी एज्युकेशन फॉर अ चिल्ड्रन अप टू 14 years. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा, विच स्कीम प्रोव्हाइड्स फ्री लंच टू स्कूल चिल्ड्रन टू बूस्ट अटेंडन्स. अटेंडन्स वाढवण्यासाठी फ्री लंचची स्कीम कोणत्या स्कीममध्ये आहे हे फ्री लंचचं. याचे ऑप्शन काय आहे, SSA सर्व शिक्षा अभियान, मिड डे मील स्कीम, RMSA, UGC स्कीम. जर ऑप्शन बघितले तर ऑप्शनमध्येच आन्सर आहे. याचं राईट आन्सर काय आहे, मिड डे मील स्कीम. 8 क्वेश्चन काय आहे, द मेजर इम्पॅक्ट ऑफ ग्लोबलायझेशन ऑन इंडियन एज्युकेशन इज. ऑप्शन आहेत रिड्यूस्ड लिटरसी रेट, growth of private universities and foreign collaboration, abolition of technical courses, less focus on research. तर याचं राईट आन्सर काय आहे, ग्रोथ ऑफ प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज अँड फॉरेन कोलॅबरेशन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कंटिन्युअस अँड कॉम्प्रेसिव्ह एज्युकेशन CCE वॉज इंट्रोड्युस्ड बाय. CCE कोणत्या कायद्याने इंट्रोड्यूस केलं, CCE कोणत्या कायद्याअंतर्गत आलं आहे, तर राईट टू एज्युकेशन ॲक्ट 2009. लास्ट क्वेश्चन आहे आपला, द ग्रॉस एनरोलमेंट रेशो GER टार्गेट फॉर हायर एज्युकेशन बाय 2035 अंडर NPE 2020 इज. याचा आन्सर मगाशीच आपण बघितलेला आहे. 2035 पर्यंत उच्च शिक्षणासाठी GER टार्गेट काय आहे, जी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 आहे. तर याचं राईट आन्सर काय आहे, 50%. तर आज आपण हे बेसिक क्वेश्चन बघितले आहेत रिलेटेड जनरल एज्युकेशन. तर याच्या सगळ्या नोट्स मी तुम्हाला अवेलेबल करून देईन. माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. तुम्हाला जर असेच लेक्चर्स आणि इम्पॉर्टंट MCQ क्वेश्चन हवे असतील तर प्लीज चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा. आणि लवकरच आपण या टॉपिकचे जनरल एज्युकेशनचे नेक्स्टचे इम्पॉर्टंट MCQ क्वेश्चन आहेत त्याचं सेकंड लेक्चर घेणार आहोत. तर ज्यांना पण नोटिफिकेशन हवं असेल त्यांनी चॅनलला लवकर सबस्क्राईब आणि लाईक करून ठेवा. थँक्यू फ्रेंड्स.